अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी महाराजांची कृपा झाली हे कसं ओळखावं? बघा, तुम्ही स्वामींची सेवा उपासना करता किंवा जप करत असाल, काही ना काहीतरी साधना स्वामींची करत असाल, पण स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे हे तुम्ही कसं ओळखणार? काही अनुभव आले तर समजायचं की स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. अहो, पण कोणते अनुभव बघा आलेले आहे तर अनेक जण न चुकता स्वामींचं बघा नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्राचा जप, जसं की तारक मंत्राचं जप करत असतात, तारक मंत्राचं पारायण करत असतात. अगदी सगळं नाही तर यापैकी एक ना एक गोष्ट तर नक्कीच करत असतात. तर आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी असं अगदी प्रत्येकाला वाटतं आणि त्याच इच्छेतून स्वामी सेवा केली जाते. पण आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू झाली आहे किंवा आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले आहेत, स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे, हे कसं ओळखायचं? तर असा प्रश्न अनेकांना पडतो. तर स्वामी कृपा झाल्यावर कोणते खास अनुभव येतात तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. बघा, आपण बरेच जण स्वामी सेवा करत असतो. अनेक स्वामी भक्त आहेत, सेवा उपासना करत असतात, जप करत असतात, पारायण करत असतात. परंतु स्वामींची कृपा झाली हे कसं ओळखायचं? स्वामींची सेवा करावीशी वाटली किंवा स्वामींची सेवा करावी हा विचार मनात आला ना, तर याचाच अर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. आपलं पूर्व सुकृत बळकट असावं लागतं तरच संतांची सेवा ती करावीशी वाटते. सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात पक्का रुजला की समजावं, या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. बघा, स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झालं पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत, पण मी त्यांच्यासाठी काय करतो आहे हे महत्त्वाचं. बघा, ते महत्त्वाचं नुसतं स्वामी स्वामी करून होत नाही, तर त्यांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणं हीच खरी कसोटी आहे. एकदा का या कसोटीला आपण उतरलो की मग हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती क्षणोक्षणी बघा येतेच येते. तुम्हीसुद्धा स्वामींची कुठली ना कुठली तरी सेवा करत असाल तर बघा, तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा, तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ. तर बघा, कुणाचीही ओंजळ स्वामी कधीही रीती ठेवत नाही. इतकं भरभरून सुख आणि समृद्धी स्वामी प्रत्येकाच्या ओंजळीत घालत असतात. फक्त त्यासाठी आपण पात्र व्हायला हवं, सक्षम व्हायला हवं. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं कालातीत अभयवचन ते असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट अशी श्रद्धा आहे. तर बघा, अनुभव स्वामी कृपा झाल्यावर येतातच. कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात तर त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. नामस्मरण सुरू झालं की स्वतःतले दोष स्वतःलाच दिसायला लागतात. इतरांनी सांगायची त्याची गरज राहत नाही. आपण कुठे चुकतोय हे आपल्यालाच लक्षात येत असतं. आंतरबाह्य परिवर्तन आपल्यामध्ये व्हायला लागतं आणि आपण कुठे चुकतोय हे एकदा दिसलं तर बघा, आपल्यातले दोष एकदा दिसले की आपण नक्कीच ते सुधारण्याचाही प्रयत्न करतो. अशा वेळी समजायचं की स्वामींची कृपा आपल्यावर झालेली आहे. त्याचबरोबर आपल्यातील अहंकार लोप पावू लागला, देण्याची वृत्ती वाढली, घेणं मागणं ते आपोआपच कमी झालं की समजायचं की स्वामींची कृपा आपल्यावर झालेली आहे. तसेच बघा, तुमच्या आभाळ्या इतक्या चुका तुम्हालाच दिसायला लागतात, तुमचे अपराध तुम्हाला जाणवतात. अशा वेळी लक्षात घ्यायचं की स्वामींची कृपा आहे.
हा झाला पहिला अनुभव. पण आता जरा विचार करा की तुमच्यापैकी स्वामी सेवा करणाऱ्या किती जणांना हा अनुभव आला आहे. जर तुम्हाला स्वतःमधले दोष जाणवत असतील, दिसत असतील आणि ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर स्वामींची कृपा तुमच्यावर आहे असा अनुभव तुम्हाला आला असेल तर बघा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर बघा दुसरा अनुभव म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची बुद्धी होणं, तेही अगदी निस्वार्थ भावनेने. दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं ही सुद्धा स्वामींची कृपा झाल्याची लक्षणं आहेत. आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करत असताना त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल ही स्वार्थ भावना मुळीच नसणं, ती देखील स्वामींची कृपा आहे. तर बघा तुम्हाला असे काही अनुभव येत असतील तर बघा तुमची साधना सफल होते आहे, तुमची उपासना स्वामीचरणी रुजू होते आहे, असाच याचा अर्थ आहे. सर्व जे काही केलं मग ते चांगलं असो किंवा वाईट, तर जे काही जे केलेलं असो, केलेल्या सर्व कृत्यांची जबाबदारी ती घ्यावी. कुणाला दुखावलं बघा, कुणाचं मन दुखावलं असेल तर त्यांची माफी मागावी, तरच महाराजसुद्धा माफ करतील. त्यांच्या चरणी आपला आपण जे काही करत असतो ते त्यांच्या चरणी व्हावं. आपला प्रपंच हा बाह्यबुद्धी देणारं तेच आहेत, करते करविते सुद्धा तेच आहेत. दृढ निश्चय ठेवा आणि समर्पित व्हा. हाच तो क्षण आहे ज्याने आपलं जीवन बघा कात टाकल्यासारखं बदलून जाईल. आपल्याला बहार येईल, आशेचा नवीन पालवी फुटेल. जीवन घडण्यासाठी मिळालेली ही सुवर्ण संधी आणि त्याचा उपयोग करून घेणं निव्वळ आपल्याच हाती आहे. तुम्ही भरपूर साधना करताय, उपासना करताय, जप करताय, स्वामी सेवा करताय, पण अजूनही तुमच्या मनात जर दुसऱ्याबद्दल तिरस्कार आहे, मत्सर आहे, तुम्ही कुणाला तरी कमी लेखताय, तर मात्र तुम्ही स्वामी कृपेला पात्र आहात का हा विचार एकदा स्वतःशीच करा. कारण की दुसऱ्याचा तिरस्कार करणं तर बघा रागराग करणं यातून फक्त निर्माण होतात ते दीर्घकालीन आजार. स्वामी कृपा होते आहे याचं पहिलं लक्षण असतं की आपलं मन निर्मळ होतं. दुसऱ्याबद्दल राग, द्वेष, मत्सर मनामध्ये राहत नाही आणि मग स्वामींच्या कृपेसाठी आपण पात्र असतो. सर्वांबद्दल करुणा वाटायला लागते, सर्वांबद्दल प्रेम, आपुलकी वाटायला लागते. तेव्हा समजायचं की स्वामी कृपा झाली आहे. आणि तिथूनच पुढे येतात ते स्वामी सेवेतले दिव्य अनुभव. मग स्वामींच्या कृपेचे आणखीनही कुठलेही अनुभव तुम्हाला आले आहेत का तर कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.